नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. शिवसेना पक्ष आणि शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाबाबतची महत्त्वाची सुनावणी निवडणूक आयोगामध्ये पुढच्या काही मिनिटात सुरुवात होते. केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये काही क्षणात या सुनावणीला सुरुवात होणार आहे. शिवसेना नेमकी कुणाची, ठाकरेंची की शिंदेंची? आयोगाच्या सुनावणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे, महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. पक्ष आणि चिन्हाबाबत निर्णय येण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते, कारण मागच्या सुनावणीच्या वेळेसच या संदर्भातला निकाल येण्याची शक्यता होती. पण ठाकरे गटाच्या वकिलांनी आणखी काही तास आपल्याला याबद्दलची भूमिका मांडायची, आर्ग्युमेंट करायची असं म्हणत त्यांनी वेळ वाढवून मागितलेला होता. त्यामुळे काही दिवसांची वेळ देण्यात आलेली आणि आज पुन्हा या संदर्भातली सुनावणी पार पडते. पण आजचा दिवस हा महाराष्ट्राच्या राजकारणातला एक मोठा दिवस ठरू शकतो. जर शिवसेनेच्या बद्दलचा अंतिम निर्णय आज आला तर निश्चितपणे शिवसेना नेमकी कुणाची याचा फैसला कदाचित आजच्या या सुनावणीच्या नंतर होऊ शकतो. आणि त्याच्यासाठी आपापल्या पक्षांची बाजू मांडण्यासाठी म्हणून वकिलांची फौज आज मैदानात आहे. तुमच्या स्क्रीनवर जे दिसत आहेत ते ठाकरे कुटुंबातलेच एक ॲडव्होकेट निहार ठाकरे आहेत. जयदेव ठाकरे यांच्यासोबतच निहार ठाकरे सुद्धा शिंदे गटाच्या सोबत गेलेले आपल्याला दिसले. आणि त्यामुळे आज ठाकरेंच्या शिवसेनेचा फैसला होत असताना शिंदेंच्याकडून निहार ठाकरे हे आपले मैदानात बाजू मांडणार आहेत. सीनियर आमचे जे वकील आहेत, विधिज्ञ श्री कपिल सिब्बल, देवदत्त कामत या मंडळींतर्फे आपली बाजू पुन्हा एकदा आज मांडण्यात येणार आहे. आणि आमची विनंती किंवा आमची मागणी, अर्ज असाच आहे की यावर नीट न्याय बाबा. संपूर्ण महाराष्ट्र बघतोय, संपूर्ण देश बघतोय. प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. आपण थेट त्यांच्याकडे जातोय. प्रशांत, आजचा दिवस हा ऐतिहासिक ठरू शकतो जर अंतिम निर्णय आजच येऊ शकला तर. नेमक्या काय घडामोडी घडतायत आता निवडणूक आयोगामध्ये? कोण कोण तिथं पोहोचलेला आहे दोन्ही पक्षांच्या वतीनं? महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं दोन्ही पक्षाच्या वतीनं आतापर्यंत जर बघितलं तर शिंदे पक्षाच्या वतीनं म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाच्या वतीनं महेश जेठमलानी पोहोचलेले आहेत, निहाल ठाकरे पोहोचलेले आहेत. त्याशिवाय एक वकिलांची एक मोठी फौज पोहोचलेली आहे. याशिवाय देवदत्त कामत जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ॲडव्होकेट आहेत ते पोहोचलेले आहेत. त्यांच्यासोबत मोठी टीम पोहोचलेली आहे. सन्नी जैन पोहोचलेले आहेत. त्यानंतर जर बघितलं आपण धरम मिश्रा पोहोचलेले आहेत. असे अनेक वकील पोहोचलेले आहेत. पण अजूनही कपिल सिब्बल पोहोचले नाही आहे. सर्वात प्रथम माहिती होती की 3 वाजता सुनावणी होणार होती, पण सुनावणी सुरू झाली नाही. मग 3:30 वाजता सुनावणी होईल, 3:30 वाजता झाली नाही. आता म्हणताय की 4 वाजता सुनावणी सुरू होईल. 4 वाजायला आलेले आहेत, पण अजूनही कपिल सिब्बल पोहोचलेले नाही आहे. त्यामुळे आज सुनावणी होते की नाही याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. कारण की ज्या पद्धतीनं माहिती मिळते की जोपर्यंत कपिल सिब्बल येणार नाही तोपर्यंत सुनावणी सुरू होणार नाही, अशी चर्चा सध्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या परिसरामध्ये आहे. महत्त्वाचं म्हणजे आज महत्त्वाचं म्हणजे कपिल सिब्बल यांना युक्तिवाद करायचा आहे. युक्तिवादाची दिशा काय असेल? एक तर जर बघितला आपण बेकायदेशीर आणि बोगस जो पक्ष आहे असा जो दावा करण्यात आला होता महेश जेठमलानीचा, त्याला खोडून काढण्याचा प्रयत्न कुठेतरी कपिल सिब्बल करेल. आणि सोबतच शिंदे गटाच्या वतीने म्हणजे खास करून शिंदे पक्षाच्या वतीने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात असलेल्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या वतीनं हा दावा करण्यात आला होता की आमच्याकडे बहुतांश आमदार, बहुतांश खासदार आमच्यासोबत आहेत. हा देखील दावा खोडून कसा काढता येईल यासाठी प्रयत्न होण्याची शक्यता आहे. कारण की यांचं म्हणणं आहे की आमच्यासोबत विधान परिषदेचे आमदार आहेत, काही खासदार आहेत आणि राज्यसभेचे 100% खासदार आमच्यासोबत आहेत. याचा अर्थ आमचाही दावा आहे आणि बहुतांश पदाधिकारी जे आहेत आमच्यासोबत आहेत. त्यामुळे एक प्रकारे आज दाव्यावरती दावा होणार आहे. त्यानंतर कुठेतरी रिजॉइंडर येईल. रिजॉइंडर याचा अर्थ असा होतो की जो युक्तिवाद केला जातो विरोधी पक्षाच्या वतीने, तो युक्तिवाद खोडून काढण्याकरता एक कोर्टच्या वतीने एका दुसरे जे पक्षकार असतो किंवा त्याला एक पुन्हा एक संधी दिली जाते, तर तो एक रिजॉइंडर येण्याची शक्यता त्यानंतर होऊ शकतं. आज ऑर्डर जो आहे रिझर्व्ह करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण अजूनही सुनावणी सुरू झाली नाही आहे. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचं आहे की सुनावणी केव्हा सुरू होते. जोपर्यंत कपिल सिब्बल येणार नाही तोपर्यंत सुनावणी सुरू होणार नाही अशी चर्चा आहे. प्रशांत मुद्दा हाच आहे, ज्या कपिल सिब्बल यांनी जवळपास 3 तास आम्हाला आर्ग्युमेंटसाठी वेळ वाढवून द्यावा अशी मागच्या सुनावणीच्या वेळी वेळ मागितलेली होती. आता इतक्या महत्त्वाच्या दिवशी सुद्धा
कपिल सिब्बल का पोहोचू शकले नाहीत, काय त्याच्या मागचं नेमकं कारण आहे, आणि जर ते पोहोचू शकले नाहीत तर मग इतर वकील ती बाजू मांडू शकतात का? नाही, महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर गेल्या वेळी ज्यावेळेस सुनावणी सुरू होती त्यावेळेस जेव्हा अचानकपणे थोडीशी प्रकृती त्यांना खराब वाटली होती त्यावेळेस कपिल सिब्बलनी मागणी केली होती की आम्हाला अतिरिक्त अजून 2 ते 3 तास युक्तिवाद करायचा आहे, त्यामुळे आज मला अस्वास्थ्याच्यामुळे पुढची तारीख देण्यात यावी, त्यामुळे आजची तारीख देण्यात आली होती, त्यामुळे 2 तास निश्चित करण्यात आले होते. पण आज अजूनही कपिल सिब्बल पोहोचले नाही आहे, त्यामुळे देवदत्त कामत जे दुसरे वकील आहे, खास करून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे, ते या संदर्भात युक्तिवाद करतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, दोन्ही पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण की लवकरच ज्या पद्धतीने चर्चा आहे की BMCच्या निवडणुका जाहीर करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, त्या पद्धतीची तयारी देखील सुरू झालेली आहे. अशावेळी पक्षाचा एक मोठा वाद आहे आणि तो वाद निश्चितपणे लवकरात लवकर सोडवला जावा असा केंद्रीय निवडणूक आयोगाचा प्रयत्न आहे. त्यामुळे धनुष्यबाण आणि शिवसेना हे दोन्ही नाव कोणाला आणि पक्ष चिन्ह कोणाला मिळतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा, त्यासाठीच आज सुनावणी होते का, सुनावणी सुरू झाली तरच आपल्याला कळेल की यामध्ये आज काय निर्णय येऊ शकतो. पण अजूनही हे महत्त्वाचं आहे की कपिल सिब्बल अजूनही या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या परिसरात दाखल झालेला नाही आहे किंवा त्यांच्या कोर्टात जे निवडणूक आयोगाचं कोर्ट आहे ते त्यामध्ये अजूनही दाखल झालेलं नाही आहे. त्यामुळे सुनावणी केव्हा सुरू होते हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. साधारण समजा आज ही सगळी सुनावणी झाली तर 3 तास वेळ त्यांना दिला जाईल ठाकरे गटाला आणि त्याला पुन्हा उत्तर दिलं जाईल शिंदे गटाकडून, म्हणजे पुढचे 4 ते 5 तास ही सुनावणी चालू शकते असं मानायचं? 5 ते 6 तास नाही, पण साधारणतः 2 तास जर बघितलं हे कपिल सिब्बल यांना, म्हणजे खास करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वकिलांना मिळणार आहे. त्यानंतर रिजॉइंडरसाठी साधारणतः 15 मिनिटं मिळतात आणि दुसऱ्या गटाला सुद्धा 15 मिनिटं मिळतात, म्हणजे साधारणतः अर्धा तास. साधारणतः जर 4 वाजता सुनावणी सुरू झाली तर साधारणतः 6:30-7 पर्यंत ही सुनावणी संपायला हवी, अशा प्रकारची प्रक्रिया कोर्टाची असते. त्यामुळे आता जेव्हा सुनावणी सुरू होईल त्याच्यानंतर 2 ते 2.25 तास हे जास्तीत जास्त हे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळू शकतात, म्हणजे त्यांच्या वकिलांना मिळू शकतात. देवदत्त कामतांना मिळतं की कपिल सिब्बलला मिळतं हे लवकरच निश्चित होईल. काही क्षणावर जेव्हा सुनावणी सुरू होईल या घडीला हे महत्त्वाचं आहे की साधारणतः 3 ते 3.5 तासामध्ये ही आजची सुनावणी पूर्ण होईल आणि त्यानंतर ऑर्डर रिझर्व्ह केला जातो की ऑर्डर दिला जातो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण केंद्रीय निवडणूक आयोगातील जे आमचे सूत्र आहे त्या सूत्रांनी माहिती दिले आहे आज कुठल्याही प्रकारचा निर्णय येण्याची अपेक्षा नाही आहे, त्यावरची शक्यता देखील नाही आहे. ठीक आहे, म्हणजे आज अंतिम निर्णय येण्याची शक्यता नाहीये असं सूत्र सांगतायत. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. या सुनावणीच्या संदर्भातले सगळे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू. शिक्षक पदवीधर निवडणुकांमध्ये सगळ्यांनी एकजुटीनं काम करा असा शिंदे फडणवीसांनी आमदार खासदारांना कानमंत्र दिलाय. भाजप आणि शिंदे गटाच्या बैठकीत निवडणुकीसाठी नेहमीच तयार असलं पाहिजे. आगामी काळात 7वी आणि 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा परीक्षा पे चर्चा हे पुस्तक सगळ्यांपर्यंत पोहोचवा. कालची सभा यशस्वी झाली त्याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सगळ्यांचे आभारही मानले. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि रामदास कदम यांच्यातला वाद थांबता थांबत नाहीये. रामदास कदमांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसकडे शिवसेना गहाण ठेवल्याचा घणाघाती आरोप रामदास कदमांनी केलाय. हा एकच नव्हे तर कदम कुटुंबाला राजकीय दृष्ट्या संपवण्याचा कट असल्याचा आरोप रामदास कदमांनी केला. माझ्या मुलाला आणि मला राजकारणामधून पूर्ण उद्ध्वस्त करण्याचं पाप आणि कपट कारस्थान हे उद्धवजींनी केलं होतं. कालच्या विधानसभेच्या निवडणुकीला तिकीट देण्यासाठी त्याला अनिल परब 3 वेळा घेऊन आलो मातोश्री होतं आणि आता देखील माझ्या मुलाला संपवून त्याला घेऊन शिवसेनेमध्ये त्यालाच तिकीट द्यायचे हेच कट कारस्थान होते. ते आता स्पष्ट होत आहे. पण एक सांगतो मी आपल्याला असे हजार संजय कदम आले आणि उद्धव ठाकरे आले तर दापोली मतदारसंघातून योगेश कदमला कुणाची पाडण्याची माय झाली नाही. मी तुम्हाला आपला मुद्दाम सांगेन. माजी आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांच्या गाडीला अपघात झालाय. डंपरनं सावंतांच्या कारला धडक दिली आहे. डॉक्टर दीपक सावंत आज सकाळी पालघरला जाण्यासाठी निघाले होते. काश्मीरा भागात त्यांच्या गाडीला हा अपघात झाला. डॉक्टर दीपक सावंत यांच्या मानेला आणि पाठीला दुखापत झाली आहे.
गाडीचंही प्रचंड नुकसान झालंय. डॉक्टर दीपक सावंत यांना ॲम्ब्युलन्सनं अंधेरीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. MPSCची तयारी करणाऱ्या राज्यातल्या लाखो विद्यार्थ्यांच्यासाठी एक अतिशय मोठी बातमी आहे. MPSCची सर्वात मोठी जाहिरात आज प्रसिद्ध झाली. 8,169 इतक्या पदांसाठी ही मेगा भरती केली जाणार आहे. MPSCद्वारे ही जाहिरात काढण्यात आली. त्यामुळे आता गेल्या अनेक वर्षांपासून MPSCचे जे विद्यार्थी मोठ्या या भरतीची प्रतीक्षा करत होते त्यांची ही प्रतीक्षा संपलेली आहे असं म्हणावं लागेल. दिवस रात्र अभ्यास करणाऱ्या MPSCच्या विद्यार्थ्यांच्यासाठी ही अतिशय मोठी महत्त्वाची बातमी आहे. कारण इतक्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच ही भरती होतीये. त्यामुळे आपण सरकारी सेवेत रुजू होऊ अशी अपेक्षा मनाशी बाळगून हे स्वप्न उराशी बाळगून दिवस रात्र मेहनत करणाऱ्या MPSCच्या लाखो विद्यार्थ्यांच्यासाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे. कारण जवळपास 8,000पेक्षा जास्त जागांसाठी ही जाहिरात निघाली. यानंतर आपण थेट दिल्लीला जातोय. दिल्लीमध्ये निवडणूक आयोगाच्या समोर जी सुनावणी होते तिथं कपिल सिब्बल पोहोचलेले नव्हते. पण आता जी माहिती समोर येते त्यानुसार कपिल सिब्बल हे आता निवडणूक आयोगातल्या या सुनावणीला पोहोचलेले आहेत आणि सुनावणी सुद्धा सुरू झालेली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या सुनावणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे. शिवसेना नेमकी कुणाची, ठाकरेंची की शिंदेंची, याच्याबद्दलचा फैसला या सुनावणीच्या नंतर कदाचित होऊ शकतो. पण ही सुनावणी किती तास चालते आणि या सगळ्याबद्दल आजच निर्णय येतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल. पण आजचा हा दिवस, आजची ही सुनावणी अतिशय महत्त्वाची आहे. कारण गेल्या काही दिवसांमध्ये ज्या प्रकारे निवडणूक आयोगाच्या समोर दोन्ही पक्षांकडून जी विविध कागदपत्र सादर करण्यात आली, दावे प्रतिदावे करण्यात आले, दोन्ही बाजूंनी आपणच खरी शिवसेना असल्याचं सांगण्यात आलं, त्याच्याबद्दलचे काही पुरावे सुद्धा देण्यात आले. एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून सांगण्यात आलं की आमदार आणि खासदार आमच्याकडे आहेत, त्यामुळे आम्हीच खरी शिवसेना आहोत, पदाधिकाऱ्यांची संख्या सुद्धा आमच्याकडे आहे. तर दुसऱ्या बाजूला ठाकरे गटानं मात्र जे पक्षीय रचनेमधले अधिकारी आहेत किंवा जे पदाधिकारी आहेत ते आमच्या बाजूने आहेत आणि आम्ही मूळ शिवसेना आहोत हे त्यांनी सांगितलं. आणि ज्या प्रकारे दावा केला जातोय पक्षफुटीचा तो कपोलकल्पित आहे असा सुद्धा दावा गेल्या सुनावणीच्या वेळी करण्यात आला होता ठाकरे गटाकडून. प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्याशी थेट जोडले गेलेले आहेत. आपण थेट आता निवडणूक आयोगामध्ये जाऊया, जाणून घेऊया काय नेमकं सुरू आहे. सुनावणीला सुरुवात झाल्याचं कळतंय प्रशांत. बरोबर, सुनावणीला सुरुवात झालेली आहे. अतिशय महत्त्वाची कपिल सिब्बल पोहोचले त्याच्या काही क्षणानंतर सुनावणीला सुरुवात झालेली आहे. साधारणतः जर बघितलं आपण शिवसेनेचा इतिहास बघितला, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा, यापूर्वी प्रतिनिधी सभा जी आहे 2013 आणि 2018 मध्ये झालेली आहे. ही प्रतिनिधी सभा असते आणि त्यामध्ये 282 प्रतिनिधी सदस्य असते. त्यापैकी 170 सदस्य जे आहेत हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्याकडे आहे. 16 आमदार आहेत, 13 विधान परिषदेचे आमदार आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे यामध्ये जर बघितलं सादिक अली केसचा जो वारंवार उल्लेख केला जातो त्याचाही दावा या निमित्ताने आज करण्याची शक्यता आहे. पण सोबतच जर बघितलं बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाकडे जर बघितलं तर गजानन कीर्तिकर, आनंदराव वळसूळ, रामदास कदम, एकनाथ शिंदे हे प्रमुख पदाधिकारी सोबत आहे. पण उर्वरित जी पदाधिकारी आहेत ते निश्चितपणे महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर ते सगळे पदाधिकारी हे बाळासाहेबांची शिवसेना या पक्षासोबत आहे. या संदर्भात आता सुनावणी सुरू झाली आहे. यावर विश्लेषण करण्याकरता माझ्यासोबत ॲडव्होकेट राज पाटील आहेत. राज पाटील, सुनावणी सुरू झालेली आहे. काय जसं मगाशी तुम्ही उल्लेख केला होता की सगळ्यात पहिले कपिल सिब्बल बोलतील, तर काय युक्तिवाद केला जाऊ शकतो? कपिल सिब्बल हे त्यांच्याकडे जे मजबूत म्हणजे उपयुक्त पॉईंट आहे त्यावर जास्तीत जास्त भर देतील आणि त्यानंतर जे ते रिजॉइंडर करतील म्हणजे एकनाथ शिंदे गटाकडून जी आर्ग्युमेंट झालेली त्याला खोडून काढण्याचा किंवा रिजॉईंट करण्याचा प्रयत्न करतील. माननीय कमिशनला पटवून देतील की त्यांची बाजू. पण एकनाथ शिंदे यांच्या वतीनं सुद्धा रिजॉइंडर होईल. जे कपिल सिब्बल यांनी मान्य कमिशनसमोर भूमिका मांडली किंवा आर्ग्युमेंट केली त्याला खोडून काढण्याचा प्रयत्न ते निश्चित करतील. कारण त्यांच्या बाजूनं सुद्धा जे लेजिस्लेचर पार्टी आहे त्यांच्या बाजूनं प्रामुख्यानं बहुसंख्यकाने आणि संख्यात्मकरित्या जास्त असल्याकारणाने हे सुद्धा त्यांच्या वतीनं भूमिका कमिशनसमोर ठेवतील. आता कमिशनला हे डिसाईड करावं लागेल आज किंवा आज काय होतं ह्या रिजॉइंडरच्या नंतर मान्य कमिशन आज निर्णय घेईल किंवा नाही हे तर आत्ताच सांगू शकत नाही किंवा या रिझर्वसुद्धा ठेवू शकतं जजमेंट.
आता आर्ग्युमेंट सध्या नुकतीच सुरू झालेली आहे. आता उद्धव ठाकरेंच्या वतीनं कपिल सिब्बल यांची आर्ग्युमेंट झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या वतीनं महेश जेठमलानी आणि सिनियर ॲडव्होकेट मनिंदर सिंग हे आपली आर्ग्युमेंट करतील. त्यानंतर कमिशन या निर्णयावर येऊ शकते. त्याचबरोबर हे प्रामुख्याने बघावं लागेल, ज्या मागचा केस लॉ आहे त्याला अनुषंगून काही आर्ग्युमेंट होऊ शकते. आणि यात नवीन असं आहे की दोन्ही पार्टीकडे आपापले काही बाजू आहे. जसं ऑर्गनायझेशन स्ट्रक्चरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या बाजूला जास्तीत जास्त पदाधिकारी असल्याकारणे त्यावरती भर देऊ शकतात. एकनाथ शिंदे यांच्या बाजूला विधिमंडळ पक्ष असल्याने विधानसभेत आणि लोकसभेत त्यांच्या बाजूला बहुमत आहे. आणि काही पदाधिकारीसुद्धा त्यांच्या बाजूने आले असल्याकारणाने ते सुद्धा त्यांच्या बाजूने नेटाने आर्ग्युमेंट करण्याची शक्यता आहे. आज कमिशन हे बघावं लागेल की यावर निर्णय काय घेते. कमिशन काय निर्णय घेतं? होऊ शकतं आजचा आदेश जो आहे तो रिझर्व्ह करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आर्ग्युमेंट झाल्यानंतर कमिशन ठरवेल. जर सपोज आर्ग्युमेंट झाल्यानंतर त्यांनी जर जजमेंटपर्यंत गेले तर रिझर्व्हसुद्धा करू शकतात. हे सर्वस्वी कमिशन जजमेंटपर्यंत जाण्याची शक्यता आहे का? हां, निश्चित प्रकारे आता ही तिसरा दिवस आहे किंवा तिसऱ्यांदा सुनावणी होत आहेत. जजमेंटपर्यंत निश्चित जाण्याची शक्यता आहे. जजमेंटपर्यंत निश्चित जाण्याची शक्यता आहे असं ॲडव्होकेट राज पाटील सांगताय. महत्त्वाचं म्हणजे गेल्या 2 सुनावणीपैकी एका सुनावणीत ते उपस्थित होते आणि सोबतच त्यांना आम्ही ज्या पद्धतीने माहिती मिळते की आतमध्ये काय होते त्याच्या इत्थंभूत घडामोडी ते आम्हाला सांगत आहे. पण महत्त्वाचं म्हणजे या घडीला हे महत्त्वाचं आहे की ज्या पद्धतीने युक्तिवाद करण्यासाठी कपिल सिब्बल पोहोचलेले आहेत आणि कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद देखील सुरू झालेला आहे. स्टुडिओ नक्कीच युक्तिवादाला सुरुवात झालेली आहे. शिंदेंच्या भाषणाची क्लिप सुद्धा तयार करण्यात आलेली आहे. कपिल सिब्बल यांनी युक्तिवादाला सुरुवात केलेली आहे. या युक्तिवादाच्या दरम्यान नेमकं काय काय घडतं याची वित्तम बातमी न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आमचे प्रतिनिधी आत्ता आपल्यासोबत आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत काही वकील सुद्धा आहेत ज्यांनी ही सुनावणी गेल्या वेळेस बघितलेली आहे. कपिल सिब्बल यांनी आता युक्तिवादाला सुरुवात केल्यानंतर जी शक्यता वर्तवली जाते त्यानुसार एकनाथ शिंदे यांच्या भाषणाची ती क्लिप सुद्धा सादर केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे आज एकमेकांचे मुद्दे खोडून काढण्याची, एकमेकांची बाजू मांडण्याची ही कदाचित शेवटची संधी असू शकते दोघांनाही. त्यामुळे आजची सुनावणी अतिशय महत्त्वाची, निर्णायक सुद्धा असू शकते असं मानलं जात आहे. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. प्रशांत, कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद सुरू केलेला असतानाच अशी ही माहिती समोर येते की कदाचित एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांच्या भाषणाची एक क्लिप सादर केली जाऊ शकते. कुठलं हे भाषण आहे, काय आहे त्याच्यामध्ये की ज्याचा वापर केला जातो इथं? नाही, महत्त्वाचं म्हणजे या संदर्भात ज्या पद्धतीने चर्चा आणि आहेत की साधारणतः आणि अशा प्रकारची माहिती येत आहे की ठाकरे पक्षाच्या वतीनं म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं ज्या वतीने काल जी सभा झाली आहे पंतप्रधानांची त्याचा उल्लेख करून ज्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी उल्लेख केला होता त्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलं होतं की आम्ही मोदींचे माणसं आहोत. तर याचा अर्थ या पूर्ण क्लिपचा वापर कशा पद्धतीने करता येईल यासाठी त्यांचे वकील चर्चा करत आहे. निश्चितपणे ते आज सादर करतात का या संदर्भात अजूनही कोणी स्पष्ट बोलण्यास तयार नाही आहे. पण चर्चा आहे की आजच्या सुनावणीमध्ये ते निश्चितपणे सादर करण्याचा प्रयत्न आहे. तर या संदर्भात त्यांनी जर तुम्हाला सादर करायचं असेल त्यासाठी कोर्टाची तुम्हाला परवानगी घ्यावी लागेल आणि कोर्टाला त्याच्या दोन्हीच्या दोन प्रती एक कोर्टाला द्यावं लागेल आणि जे एक विरोधी आहे जे त्यांनाही एक प्रती द्यावी लागेल. यासारखी प्रक्रिया कोर्टाची असते. त्यामुळे तशी तयारी केली आहे का कपिल सिब्बल यांच्या वकिलांच्या वतीने ते देखील पाहावं लागेल. थोड्याच वेळात जेव्हा आपल्याला निश्चितपणे सुनावणी सुरू होईल तेव्हा निश्चित सुनावणी जेव्हा सुरू झालेली आहे त्यामध्ये पहिल्यांदा ह्याच मुद्दा घेतला जातो का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की बाजू मांडण्यासाठी विविध प्रकारचे अजून उल्लेख करायचे. कारण की ज्या पद्धतीनं मागच्या वेळेस बेकायदेशीर आणि बोगस हा शब्द वापरला आला होता उद्धव ठाकरे ज्यांच्या शिवसेनेच्या संदर्भात, त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीनं तो बेकायदी आणि बोगस हा संपूर्ण प्रकार कसा खोडून काढता येईल सगळ्यात प्रथम तो मुद्दा आहे. कारण की त्यांनी थेट घटनेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे तो पहिला सगळ्यात मोठा आहे तो उपस्थित खोडून काढायचा आहे. त्यासाठी कपिल सिब्बल यांच्या वतीने घटना जे तयार करण्यात आली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जे पूर्वीची शिवसेना आहे आणि त्याला कशी मान्यता देण्यात आली होती केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीनं, त्यासाठी कसे आम्ही कागदपत्र दिलेले आहे, कसा प्रो फॉर्मामध्ये आम्ही सगळे माहिती दिलेली आहे, कशा पद्धतीने आम्ही AB फॉर्म एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांना दिलेले आहे, या सगळ्या संदर्भातले उल्लेख आणि प्राथमिक सदस्य असल्याचे प्रतिज्ञापत्र जे एकनाथ शिंदेंचं आहे
ते देखील आज सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे पहिला मुद्दा जो असेल तो घटनेच्या संदर्भातला असेल. बेकायदेशीर आणि बोगस, आम्ही कसं बेकायदेशीर आणि बोगस नाही आहे हा दाखवण्याचा प्रयत्न असेल. दुसरा जो मुद्दा असेल तो ज्या पद्धतीने डिस्प्यूटचा मुद्दा आहे की खास करून महेश जेठमलानी यांच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं की या दोन्ही गटामध्ये डिस्प्यूट आलेला आहे, त्यामुळे आम्हाला निर्णय यावा. त्यावरती दुसरा जो मुद्दा हा स्पष्ट करण्यात आहे की डिस्प्यूट ही लोकशाहीत असते, लोकशाही मार्गाने डिस्प्यूट सांगावं लागतं. तुम्हाला पळून जाऊन किंवा एका गावात दुसऱ्या एका शहरातून दुसऱ्या ठिकाणी जायचं, दुसऱ्या ठिकाणी तिसऱ्या ठिकाणी जायचं, अशा प्रकारचं डिस्प्यूट सांगितलं जाऊ शकत नाहीये. तुम्ही जेव्हा बैठकांमध्ये असता त्याला विरोध करत नाही, ज्या नियम असतात, जे ठराव असतात त्याला मान्यता देता आणि बाहेर जाऊन स्वतः संस्था स्थापनेसाठी एक वेगळा गट निर्माण करता, त्याला डिस्प्यूट संबंध हे शक्य होणार नाही. अशा प्रकारचा युक्तिवाद होऊ शकतं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं करण्यात येईल अशा प्रकारची माहिती खुद्द अनिल देसाई यांनी आम्हाला जेव्हा या संदर्भात बाईट दिला होता त्यावेळी सांगितलं होतं. त्यामुळे आता त्या पहिल्यांदा घटना, त्यानंतर डिस्प्यूट आणि त्यानंतर इतर मुद्दे ज्यामध्ये एकनाथ शिंदे हे कसे वेगळे झालेले आणि ते कसे शिवसेनेचे आता भाग नाही आहे, त्यामुळे त्यांना घटनेच्या 15वी जी सूची आहे पीपल रिप्रेझेंटेटिव्ह ॲक्टच्या अंतर्गत त्यांना कसा त्याचा फायदा मिळू शकत नाही याचा उल्लेख आजच्या सुनावणीच्या दरम्यान होण्याची शक्यता आहे. मुद्दा हा सुद्धा आहे की आता समजा आज अंतिम निर्णय झाला आणि शिवसेना नेमकी कोणाची याचा फैसला झाला तर एकाला कुणाला तरी शिवसेना मिळेल, एकाला कुणाला तरी धनुष्यबाण मिळेल. मग जे दोन पक्ष स्थापन झालेले होते ते टेम्पररी आहेत की तेच नाव त्यांना धारण करावं लागेल, ते चिन्ह? कारण आता दोघांचंही नाव वेगवेगळं आहे, दोघांचेही चिन्ह वेगवेगळे आहेत. ती परिस्थिती तशी राहू शकते, एक शिवसेना कोणाकडे जाईल आणि मग त्यांना जे मिळालेलं आहे ते त्यांना धारण करावं लागेल, की ती प्रक्रिया नव्यानं सुरू होईल? नाही, महत्वाचं म्हणजे समजा या संदर्भात निर्णय आला तर यामध्ये खरी शिवसेना कोण आहे ठरल्यानंतर शिवसेनेचं नाव मिळेल. कारण की नावावरती वाद आहे. चिन्हा संदर्भात यापूर्वीचे जर आपण सुनावण्या बघितल्या तर अनेकदा जे चिन्ह असतं निवडणुकी चिन्ह ते फ्रीज केलं जातं आणि फ्रीज केल्यामुळे त्यामुळे होऊ शकतं की फ्रीज केल्यामुळे त्यावर संदर्भात नवीन चिन्ह संदर्भात. पण आपण जर बघितलं गेल्या वेळी जे मशाल आणि ढाल तलवार हे चिन्ह देण्यात आलं होतं हे अंधेरी पोटनिवडणुकीच्या संदर्भात देण्यात आलं होतं आणि तो आदेश जो होता तो अंतरिम आदेश होता, अंतिम निर्णय नव्हता. त्यामुळे जोपर्यंत अंतिम निर्णय येणार नाही म्हणजे शिवसेनेचा अंतिम निर्णय येईल, शिवसेना नाव कोणाला द्यायचं, धनुष्यबाण कोणाला द्यायचं, ते चिन्ह फ्रीज करायचं का तो अंतरिम आदेशात चिन्ह फ्रीज करण्यात आलेलं आहे. त्यामुळे दोन्ही गटाला दिला जाणार होऊ शकतं हे दोन्ही चिन्ह जाऊन नवीन चिन्ह येण्यासाठी तुम्हाला शिवसेना नाव मिळायची गरज आहे आणि शिवसेनेला पुन्हा एकदा दावा करावा लागेल की धनुष्यबाण आमचं कसं आहे आणि त्यानंतर त्यांना ते धनुष्यबाण मिळण्याची शक्यता आहे. अशा प्रकारची कोर्टाची प्रक्रिया असते. स्टुडिओ पण आजच्या या प्रक्रियेमध्ये कपिल सिब्बल यांच्याकडून प्रामुख्यानं कुठल्या मुद्द्यांचा समावेश केला जाऊ शकतो? कारण याच्या आधीचे त्यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत त्याच्यापेक्षा वेगळं असं काय असू शकतं की त्यांची बाजू त्यामुळे भक्कम होऊ शकते? काय शक्यता वर्तवली जाते? एक तर जसं मी घटनेचा उल्लेख केला होता विलास, तो त्या घटनेसंदर्भात अनेक महत्वाचे मुद्दे ते मांडतील. दुसरा जो मुद्दा आहे तो डिस्प्यूटचा मुद्दा आहे. त्या डिस्प्यूटच्या संदर्भात हे कसं डिस्प्यूट नाही आहे हे समजून सांगण्याचा प्रयत्न होईल. तिसरा जो मुद्दा आहे हा गट कसा वेगळा झाला आणि या गटाला आता वेगळी मान्यता द्यायला हवी होती पण ती नाही दिलेली आहे. कोणाच्या तरी दबावापोटी राजकारण केलं जात आहे आणि त्यामुळे खरं शिवसेनेला ज्या पद्धतीनं नुकसान होते त्या नुकसान भरून काढण्याकरता आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आलो आणि आमचा तो अधिकार आहे तो आम्ही अधिकार मागतोय, आम्ही न्याय मागतोय, अशा प्रकारचा युक्तिवाद केला जाऊ शकतो. तिसरा जो मुद्दा आहे साधारणतः जे पदाधिकाऱ्यांच्या संदर्भात अनेक घोडचुक्या ज्या केलेल्या आहेत खास करून बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाच्या वतीनं, त्या घोडचूक कशा पक्षाच्या खास करून कोर्टाच्या निर्देशात आणून दिला जाईल आणि हे लोक कसे आमच्याकडे जिल्हा प्रमुख होते त्यांना कसं उपनेते बनवून आलं, जे उपप्रमुख होते त्यांना कसं जिल्हा प्रमुख बनवून आलं, त्यांचे प्रतिज्ञापत्र सादर केले जाईल आणि सोबतच ते प्राथमिक सदस्य जे साधारणतः एक प्रक्रिया असते. शिवसेनेचे सगळ्यात जास्त सदस्य आमच्याकडे आहे त्यामुळे आम्ही जे प्रक्रिया पार पडली आहे ती कशी यथोचित आहे आणि त्याला कशी मान्यता मिळाली आहे. आणि सोबतच एक शेवटचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा येत्या 23 जानेवारीला साधारणतः जे शिवसेना पक्षप्रमुख आहे उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे त्यामुळे त्याला आम्हाला निवडणुका घेण्यासाठी परवानगी देण्यात यावी. निवडणुका घेण्याची परवानगी जर कोर्टाने दिली याचा अर्थ असा होतो की शिवसेना पक्षप्रमुख हे पद योग्य आहे, कारण की शिवसेना पक्षप्रमुख पदावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. दुसरीकडे मुख्य नेता हे पद कुठल्याच घटनेत नाही आहे अशा प्रकारचा उल्लेख देखील केला जाईल. त्यामुळे हे अतिशय महत्त्वाचं आहे की या घडीला की आता काय सुनावणीच्या दिशेने पाऊल पडतंय. महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीनं माहिती मिळते की सुनावणी जी सुरू झालेली आहे त्या सुनावणीमध्ये अतिशय महत्त्वाचं आहे की ज्या पद्धतीनं सुनावणी सुरू होऊन एक नवीन मुद्दे ज्या पुढे येत आहेत त्यामध्ये सगळ्यात मोठा मुद्दा जो आहे एक तर की काय होऊ शकतं तर साधारणतः
निर्णय फ्रीज केला जाऊ शकतो आणि सोबतच जर बघितलं तर सोबतच आज एक अत्यंत महत्त्वाचा शिवसेनेच्या संदर्भातला निर्णय राखून ठेवला जाऊ शकतो. स्टुडिओ. निर्णय राखून ठेवला जाऊ शकतो ती एक शक्यता आहे, पण आज याच्या संदर्भातला निर्णय जर